रस्त्याने चालत. श्रीशाच्या पप्पाला सुट्टी नाही त्यामुळे चालत चाललोय आता. शिष्याला घेऊन चाललोय. शिष्या तिला तिकडे बघा दीदी. चालायचे आम्हाला बरेच लांब आहे. तर आहे आमच्या पुढे आम्ही आयच्या मागे चालतो रस्त्यानं. हाय कर बरं हे बिले. हाय चालली आमच्या पुढं. आम्ही आजीच्या मागे हळूहळू अजून आम्हाला बरं चालायचंय. चालू नव्हती एवढं चालायचंय आज. चला पप्पांनी चांगली रनिंग करायला लावली आपल्याला आज. असं मंदिरात कीर्तन एखाद्या वेळेस मंदिर इथं भजन चालू आहे. त्यालाच भेटतं रस्त्यालाच मिळतोय म्हणायचं. आपण जाऊन आता रस्त्याला जावं लागतंय. छानसं असं पद्मावतीचं मंदिर आहे जाताना. मस्त मंदिरापासून आम्ही आता इकडे चालू आहे रस्त्याने. कटाळे पण अजून काही येई नाही. आता आले आता सध्या. तर चल आम्ही फुलं घेतलेत. आता आम्ही निघालो घरी. आता शिष्याला बांगड्या बघतोय पाडव्यासाठी. तर बघा छान छान आहेत. पण मला सांगा खरं कशा आहेत. बांगड्याच नको. 120 नसतं ते. शिष्याला बांगड्या घेऊन आम्ही चाललो आता घरी. चला चला जायचं. तिकडलं ते करते तिथं मग उभा राहिलं. कर पिला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भजन ऐकून निघालो आता घरी. शॉपिंग झाली आल्या सरसर उद्याची. आता काय पोहोचलोय आम्ही फायनली बिल्डिंगच्या खाली. तर बऱ्याच लांब होतं आणि ब्लाऊज शिवाय टाकलं ना आम्हाला माहित नव्हतं. एवढा लांब असं मग श्रीषा पण कटाळी मी पण कटाळी. आणतो म्हणलं तुम्ही आणते की आता चालू स्वयंपाकाची तयारी. स्वयंपाकामध्ये करणारे वरण आणि भात आणि डाळीची आमटी. तर आता हे सकाळचं बेसन ठेवलंय कढईवर शिल्लक राहिले मी. तर पाहू शकता गरम करून परत ठेवून ते संध्याकाळी कोणी खाल्लं तर राहणार परत काय होईल ते. आणि इथं आमची मॅडम मांडणीची भांडी काढायची चालले. परत पाती घालायचं चालले काम. जिरी मिरची आणि काय कोथिंबीर टाकायची कापून. तर आम्ही करणार होतो वरून. आमचा आता प्लॅन कॅन्सल झाला. आम्ही करणार आहे आळूच्या वडे. घेतल्यात काय पीठ टाकायचं. बेसन पीठ टाकून मिक्स करून घेतलं की झालं. पीठ कापून घेतले आहे तर मी टाकते तर बेसन पीठ. एवढं वास का बेसन पीठात घेऊ का बघा एवढं. उकडून करायचं म्हणलं जास्त लागते. बस की वाळून घेतले. आता लावून घ्यायचे पानाला. उकडलेले आणेन बरं का उकडायला. त्यावर चाळणी मांडून घ्यायची आणि लावून झाले की ह्याच्यात ठेवायच्या उकडायला. ह्याच्यात लावायला 2 झाल्यात लावून. तर इकडं पाणी गरम होते. पाणी चांगलं उकळलं तर वाफ निघतीवर त्या श्रीषा मॅडमच्या ठेवून देते आमच्या मिठाच्या केलेल्या तिला खायला. तर चला सगळं आता पटापटापटा ठेवून देते. झाले
झाल्या सगळ्या वड्या टाकायच्या उकडायला. किती मिनिट लागले? 10-15 मिनिटात निघतात ना उकडून? 10-5 मिनिटात निघते. 5 मिनिटातच आता उकडून निघते का? तुम्हाला आवडलं तर अशा पद्धतीने करून बघा एकदा. ही आमच्या आईच्या हातची रेसिपी. आता ठेवल्यात उकडायला. अशा प्रकारे झाकून ठेवा. 5-10 मिनिटात उकडून निघते. तर 5-10 मिनिटात परत करून घ्यायचं. 5 मिनिटं झालेली आहेत. आपण बघू वड्या उकडल्यात का. तर बघा छानपैकी वड्या उकडून झालेल्या आहेत. वड्या उकडायच्या होईपर्यंत तोपर्यंत मी तर कणिक मळून घेतलेली. तर म्हणताना असं 2 काय केले तरी सकाळची कणिक आहे, त्याच्यामुळं मग ह्याच्या आधी चपात्या करून घेते. शिल्लक राहिली तर आता मळलेली सकाळी होईल. तर चला चपात्या करून घेते. हे आता उकडले तर बाजूला ठेवून देते. तर त्याला परत फोडणी द्यावं लागते, खोबरं मसाला वगैरे टाकून. तर ते थोड्या वेळाने परत दाखवते. आधी चपात्या करून घेते. चला बाय बाय. उठले तोपर्यंत चपात्या लाटून घेते, नाहीतर उठल्यावर परत काहीच काम करून देत नाही. तर आता कॅमेरा धरायला कोण नसल्यामुळं चपात्या झाल्यानंतर मी बोलते तुमच्याशी. चपाती कशी फुगली. थोडी करपली, पलटायला उशीर झाला. वगैरे आवरून बसली निवांत. खूप कंटाळा आलाय आणि चालत गेली तिकडे तेव्हा. तर आता परी झोपली तेव्हा गोडीभर निवांत आहे. उठल्यावर अजून तिचं सुरू होईल. स्वयंपाक वगैरे झाला. तर चला बाय बाय.